नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण बघतो की काव्या आणि नंदिनी, स्पेशली काव्या नंदिनीला विचारत आहे की ताई तू एकदम शांतपणे का वागत आहे? तू तर असं वागत आहे जसं काही झालेलंच नाही. तुझ्या मनासारखं सगळं झालेलं आहे. तर चला बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय काय होतं. आजच्या एपिसोडमध्ये जेव्हा नंदिनीची आई नंदिनीला कॉल करते आणि विचारते की बाळा सगळं ठीक आहे ना? तुम्ही सगळे कसे आहात? काव्या कशी आहे? तेव्हा नंदिनी विचार करते की आईला काही सांगायला नको, कारण आईला त्रास होईल. मला सगळं सांभाळायचं आहे. मला काव्यालाही सांभाळायचं आहे, घरालाही सांभाळायचं आहे आणि आई-बाबांनाही त्रास नको व्हायला. त्यामुळे ती आईला सांगते की आई हे सगळं ठीक आहे आणि तू जसं म्हटलं तुला आठवतं का गौरी हार पूजेच्या वेळेस तू म्हटलं होतं मला की सासर हे दुधासारखं असतं. त्याला जास्त तपवलं तर ते उतू जातं, कमी तपवलं तर नासतं. त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आहे आणि मी हे सगळं निभावून घेईल. तू काळजी नको करू. तू काव्याचीही काळजी नको करू. मी तिला समजावून सांगेन. तेव्हा तिच्या आईला बरं वाटतं आणि ती म्हणते, की "तू आहेस आई मी आहेस, परंतु तू समजूतदारच्या गोष्टी करत आहेस." आणि ती तिला आशीर्वाद देऊन फोन ठेवते. दुसरीकडे नंदिनी पण आपले डोळे पुसते आणि म्हणते, की "बस कर नंदिनी डोळे पुस. आता तू देशमुखांच्या घरची सून आहेस." तर दुसरीकडे काव्या विचार करते आहे, की ताई अशी शांतपणे का वागत आहे? जेव्हा नंदिनी काव्याच्या पाया पडली तेव्हा तिला ते खूप असह्य झालं आणि तिला कळतच नाहीये, की ताई एवढी शांत कशी आहे? ती तिच्याकडे विचारायला जात असते. परंतु मनातल्या मनात म्हणते, की ताई अशी शांत आहे जसं की काही झालेलंच नाहीये. जसं की तिच्या मनासारखं सगळं झालेलं आहे. परंतु ही ताई अशी शांत वागत आहे आणि तो जीवा तर माझ्याकडे बघतही नाहीये. ते काही नाही. मला माझा जीवा वापस हवाय. मी हे लग्न मोडूनच ठेवेल. मला हे लग्न मोडायचं आहे. मी त्या पार्थला माझा नवरा कधीच मानू शकत नाही. मला माझ्या जीवाला वापस आणायचं आहे. तर दुसरीकडे आपण बघतो, की मानिनी आणि पार्थचे आई-बाबा विचार करत आहेत, की या लग्नाचं अ, आता कसं करणार आहेस? फ्युचर काय राहणार आहे? तर पार्थचे बाबा सजेस्ट करतात. पार्थच्या आईला बोलून दाखवतात, की ते गाव होतं तिकडे आपण काही करू शकलो नाही. परंतु हे आता आपलं घर आहे. आपल्या घराचे डिसिजन आपण घेतो. इथे कोणी आपल्याला बोलणार नाही किंवा लाठी वगैरे घेऊन पण कोणी मारणार नाहीये. तर आपली मुलंच जर खुश नाहीये, तर आपण हे लग्न मोडून टाकूया. मानिनी हे ऐकून सुन्न होते आणि ती तिच्या नवऱ्याला सांगते, की "थांबा जरा, वाट पहा. अजून 24 तासही झालेले नाहीयेत लग्नाला. त्यामुळे इतक्या लवकर आपण या गोष्टीचा विचार करायला नको." तर दुसरीकडे आपण बघतो, की रम्या आणि तिची आई, तिची मावशी सगळेजण खूप खुश आहेत. घरामध्ये जे पण घडत आहे आणि ते सगळं खुशी-खुशी बोलत आहेत, की आपण जर नंदिनी शांतपणे वागत आहे, तर आपण काव्याला ट्रिगर करूया. आपण काव्याला टार्गेट करूया. ती आग आहे, तर नंदिनी एकदम शांत आहे. जोपर्यंत शांत आहे पाण्यासारखी, जोपर्यंत पाणी कोरडं होत नाही, तोपर्यंत ह्या काव्यातली आग आपण वाढवत राहू आणि लगेच या दोघींना या घरातून काढून टाकू. तर असे ते बोलून खुश होत आहेत आणि ते काव्याला बघतात, की काव्या नंदिनीच्या रूमकडे जात आहे. दुसरीकडे मानिनी समजावून सांगत आहे पार्थच्या बाबांना, की असं नका करूया सध्याच. कारण आपण लग्नही मोडली, तरी आपल्या घरातले काय म्हणतील? समाजातले काय म्हणतील? अ, खूप वाईट होणार आहे. सगळे आयुष्यभर आपली नाती सगळी तुटून जाईल. अ, तसेही आता 24 तासही झालेले नाही. मला वाटतं की हळू-हळू ते दोघं एकमेकांना समजून घेतील. तिघे चौघेही एकमेकांना समजून घेतील. राग शांत होईल. मैत्री वाढेल. हळू सगळ्या गोष्टी ठीक होतील. आपलं जग हे विश्वासावरच टिकतं. त्यामुळे आपणही विश्वास ठेवूया आणि विश्वासावर मला विश्वास आहे की सगळं ठीक होईल. त्यामुळे पाची बाबा म्हणतात, "ठीक आहे. थोडी वाट बघूया. थोडा टाईम देऊया आपण. पण जर काही ठीक झाले नाही, तर त्यांना वेगळं करणं हे आपलं डिसिजन राहणार आहे." दुसरीकडे काव्य नंदिनीकडे जाते आणि विचारते, की "ताई तू एवढी शांत का वागत आहेस? चल आपण घरी जाऊया." आणि काव्य खूप जास्त चिडचिड करत आहे. नंदिनी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. काव्य म्हणते, की "नाही मी शांत नाही राहू शकत. मी त्या पार्थला माझा नवरा नाही स्वीकारू शकत. तुला हे कळत कसं नाहीये? आणि काय आहे तू माझी मोठी बहीण आहेस ना, तू माझ्या पाया का पडलीस?" वगैरे, वगैरे. ती खूप जास्त फ्रस्ट्रेटेड आहे. नंदिनी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. तेवढ्यातच मंजुताईची मोठी मुलगी येते आणि म्हणते, की "बहिणी मी तुम्हाला डिस्टर्ब नाही केलं ना?" काव्या ताई बोलणारच तेवढ्यात नंदिनी तिला शांत करते. तिचा हात पकडते आणि तिला चूप करते आणि म्हणते, की "नाही काही काम होतं का?" तर मंजुताईची मुलगी म्हणते, की "ॲक्चुअली मी तुमच्यासोबत आज झोपले तर चालेल का? मला माझ्या बेडवर झोप येते. मला मम्मी-पप्पाच्या रूममध्ये झोप येत नाही." तर नंदिनी म्हणते, "हो, हो, अगदीच तुमचीच रूम आहे." त्यामुळे आता मंजुताईची मुलगी तिथे झोपायला आल्यामुळे नंदिनी आणि काव्याला एकमेकांची बोलता येत नाहीये. त्यामुळे ते निमूटपणे आपापल्या जागी झोपतात आणि झोपूनच विचार करत राहतात सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत. मंजुताईच्या मुलीला रूममध्ये नेण्याचा प्लॅन हा मंजुताईचा, रम्याचा आणि रम्याच्या आईचाच असतो. कारण त्यांना त्या दोघींमध्ये फूट पाडायची असते. तर दोघींमध्ये अशी जोरदार भांडणं व्हावी अशी त्यांची इच्छा असते. दुसरीकडे आपण बघतो, की सगळेजण आपल्या पास्टबद्दलचा विचार करत आहेत. जे पण काही घडलं आतापर्यंत ते सगळा विचार करत आहेत. नंदिनी विचार करते, की कसं जीवानी त्या दीपकपासून तिला वाचवलं. तर ते अभद्र लग्न होण्यापासून वाचवलं. मारामारी केली. तिला वाचवून लग्न मंडपामध्ये तो घेऊन आला. त्यानंतर 4 चौघं जेव्हा नंदिनीला नावं ठेवत होते, तेव्हा जीवानी तिच्या डोक्यावर हात ठेवून तिच्याशी लग्न करण्यास तो तयार झाला. हे सगळं नंदिनी विचार करते आणि मग आपल्या हाताकडे बघते. तेव्हा हातावर पार्थचं नाव बघून ती खूप रडते. तर दुसरीकडे जीवा पण काव्याच्या आठवणीमध्ये असतो. जे पण काही झालेलं आहे, त्याला खूप त्रास होतोय. तो खूप रडतो. त्याला सुचत नाहीये, की काय करावं. तेवढ्यातच तो आपल्या छातीवर लिहिलेल्या काव्याचं नाव बघतो. त्या काव्याच्या नावाचा त्याने टॅटू काढलेला असतो. तो बघतो आणि त्याला ते अजूनच त्रास होतो. तो टॅटू तो शर्टाने झाकून घेतो. परंतु त्याला खूप त्रास होतोय. तर दुसरीकडे पार्थ पण नंदिनीच्या आठवणीमध्ये आहे आणि इकडे काव्या सुद्धा जीवाच्या आठवणीमध्ये आहे आणि जेव्हा पार्थ सोबत तिचं लग्न होतं, ते पण ती मोमेंट आठवते आणि रडायला लागते. तर असंच एपिसोड सुद्धा संपतो. दोघे चौघेही एकमेकांच्या आठवणीमध्ये आहेत आणि त्यांना त्रास होतोय आणि एपिसोड इथे संपतो. येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण बघतो, की मुक्ता तिथे येते नंदिनीकडे आणि नंदिनीला समजावून सांगते, की जे झालंय ते आता स्वीकारावं लागेल. तर नंदिनी सुद्धा आता डिसाईड हेच करते, की ती जीवाला डिव्होर्स देणार नाही. जेव्हा काव्या विचारते, की "ताई आपण डिव्होर्स देऊन मोकळ्या होऊया." तेव्हा नंदिनी म्हणते, की "नाही." ती स्पष्ट स्पष्ट नकार देते आणि तिथे सगळे लोकं सुद्धा येतात फॅमिलीवाले, परिवारवाले आणि नंदिनी म्हणते, की "नाही, मी जीवाला डिव्होर्स देणार नाही." जेव्हा सगळी लोकं मला नावं ठेवत होती, मला भलं-सुद्धा बोलत होती, त्यावेळी जीवा समोर येऊन त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवला. त्याने मला वाचवलं, त्याने माझ्याशी लग्न केलं. अशा स्थितीमध्ये त्याने जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे, तो विश्वास माझ्यासाठी आयुष्यभरासाठी पुरेसा आहे. त्यामुळे जोपर्यंत जीवा स्वतःहून येऊन मला बोलत नाही, तोपर्यंत मी जीवाला डिव्होर्स देणार नाही. हे ऐकून सगळेच शॉक होतात. काव्या, जीवा, पार्थ सगळेच शॉक होतात नंदिनीच्या ह्या डिसिजनवर. कारण काव्या तर खूपच तुटून जाणार. कारण आता तिची ताईही तिचं ऐकायला तयार नाहीये आणि ती सांगूही शकत नाहीये, की तिचं जीवापाड प्रेम आहे. तर आता हे खूप जास्ती
बिनसलेली नाती आहेत ती कशी सवरतील आणि ते सगळ्या गोष्टी कशा होतील ते बघणं खूप इंटरेस्टिंग राहणार आहे. जेव्हा नंदिनीने तिचं डिसिजन सांगितलेलं आहे आणि एका अर्थाने खरंच आहे. होणाऱ्या नवऱ्याने तिची वाट नाही पाहिली. परंतु ज्या मुलाने सगळ्या लोकांमध्ये तिचा हात धरला, तिला वाचवलं, त्यावर विश्वास ठेवणं आणि त्याच्यासाठी ग्रेटफुल राहणं हे योग्यच आहे. त्यामुळे नंदिनी कधीच जीवाला त्रास होणार असं वागणार नाही किंवा ती जीवाची नेहमी काळजीच करणार. तर आजच्या एपिसोडचे अपडेट एवढेच. उद्याच्या एपिसोडच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच्या एपिसोडबद्दल तुम्हाला काय वाटलं, काय आवडलं कमेंट करून मला जरूर सांगा. थँक